नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नात्यश्नतोस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाती स्वप्नशीलश्च जागृतो नैव चार्जुन। अथवा अग्रहाचिया बांदोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराती तोडी मारुनिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार क्रमशः आपण करतो आहोत। 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत संपूर्ण योग साधनेचा साधनेसहित साध्यापर्यंतचा विचार भगवंताने सूत्ररूपाने प्रतिपादन केला। या अभ्यासामध्ये जे अत्यंत दृढ असतात ते ब्रह्मत्वाला निश्चित प्राप्त होतात हे भगवंताच्या सांगण्याच्या पद्धतीवरून भक्तराज अर्जुनाच्या लक्षात आलं। परंतु देवाला एक प्रश्न विचारला, आपण जे साधन प्रतिपादन केलं त्या साधनाचं अनुष्ठान करण्यासाठी एक अधिकारी असावा लागतो की किंवा अनधिकाऱ्याला सुद्धा हे फल प्राप्त होतं? तर भगवंताने या शंकेचं निराकरण केलं। अर्जुना, व्यवहारामध्ये सुद्धा साधारण फलाला प्राप्त करायचं असेल तर त्याला सुद्धा अधिकाराची सहाय्यता असावी लागते। मग सामान्य फलासाठी जर अधिकार लागतो तर सर्वोच्च फलासाठी अधिकार लागणार नाही हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। मग योग मार्गातलं जे फल ब्रह्मप्राप्ती यासाठी कोणतं साधन लागतं? जो विषयांपासून विरक्त आहे आणि ज्याचा संपूर्ण शरीर इंद्रिय या संघातावर ताबा आहे असा असणारा कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्मातला कोणत्याही संप्रदायातला असू द्या, फक्त तो विरक्त असावा आणि संपूर्ण देहेंद्रियाच्या क्रियेवर त्याचा जर ताबा असेल तर तो योग साधनेचा निश्चित अधिकारी आहे। पण अनियमित जीवन जगणारा तो मात्र सर्वथा याकरिता योग्य नाही। म्हणून ज्याचं जीवन स्वैराचारातलं आहे, ज्याच्या देहावर इंद्रियावर ज्याचा ताबा नाही आणि तो जर म्हणत असेल मी समाधी योगाचा अधिकारी आहे, तर एक तो स्वतःला फसवितो किंवा त्याला उपदेश करणारे तथाकथित गुरुही त्याला फसवितात असा त्याचा अर्थ आहे। काहीही खा, कसंही राहा, फक्त आमच्या अनुग्रहित व्हा, तर असा यामध्ये अधिकार चालणार नाही। मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही। ज्ञानोबाने शब्द किती गोड ठेवला आहे। अनियतासी योग्यता नाही असा नाही शब्द ठेवला। अनियत पुरुषाला सर्व प्रकारे या योग मार्गाची योग्यता नाही, अर्थात तो त्याचा अधिकारी होऊ शकत नाही। म्हणून संयमित जीवन सर्वात महत्त्वाचं आहे। ज्या ज्या इंद्रियांचा संयम केला जातो त्या त्या इंद्रियामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं। बघा, जर आपण डोळ्यांनी अनावश्यक चित्र पाहिलंच नाही तर आपल्या नेत्रामध्ये ऊर्जा प्राप्त होते। त्या गांधारी मातेच्या लक्षात असं आलं की भावी कालामध्ये आपलं जे लग्न होणार तर तो आपला पती जन्मांध आहे। पण त्यांनी जर जगच पाहिलं नाही तर आपणही जगाचं दर्शन करायचं नाही। ज्या दिवसापासून ती वार्ता कळाली त्या दिवसापासून आपल्या डोळ्यावर त्यांनी कापडी पट्टी बांधली। परिणाम असा झाला, नेत्रातली वाया जाणारी सगळी ऊर्जा संग्रहित झाली। आणि मग त्याने शकुनीला विचारलं, मामा मला असं वाटतं की माझा देह वज्राप्रमाणे कठीण व्हावा। शकुनी म्हणलं, बा हे उपाय आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे। मला फक्त तो द्युत कर्म कसं खेळावं हे सांग, त्यामध्ये मी विशारद आहे, पण बाकीच्या गोष्टी मला माहिती नाही। कोणाला विचारावं? म्हणजे धर्मराजा सत्य बोलणार आहे, धर्मराजाला तू ही गोष्ट विचार। म्हणजे त्यांना तर मी शत्रू मानतो, तू मानतो, ते तुला मानत नाही। धर्मराजाकडे गेले, दादा वज्राप्रमाणे माझा देह कठीण व्हावा याकरता उपाय? म्हणजे उपाय करण्याकरता बाहेर जायची गरज नाही, घरचाच वैद्य आहे, घरच्या घरी सगळं मिळतं आहे। फक्त नकशिखांत जर गांधारी मातेनं तुझं अवलोकन केलं
की तुझा देह वज्राप्रमाणे कठीण होईल. धर्मराजा सांगून गेले आणि देवाला प्रश्न पडला, अगोदरच हा शत्रू. त्यात या धर्मराजाला लक्षात येत नाही, आकळे साधूसी दुर्जनाची बुद्धी. वज्राप्रमाणे कठीण झाला तर हा भविष्य काळात यांनाच जड जाणार आहे. तो गांधारी मातेकडे गेला, म्हणे, आई, ते डोळ्यावरची पट्टी एकदा सोडून फक्त माझं अवलोकन कर. आता आईचं अंतकरण ममता आहे, पण तो जात असताना चालला अंधारामध्ये. भगवान म्हणे, तुला काही वाटतं का नाही? म्हणे, एवढा मोठ्या वयाचा आहे. अरे धर्मराजा, कधी कधी तुला चुकीचा उपाय सांगू शकतो. असाच जर गेला आणि जर आईला राग आला तर हो खरं आहे. मग काय कर, कमीत कमी आपल्या अंगावर कमरेपासून गुडघ्यापर्यंत तरी काही नेसून जा. आणि भगवान म्हणे, मग ते कपडे तर नाही, स्वतः भगवंताने पुष्पमाळेपासून वस्त्र तयार करून त्याला दिलं. तो गेला आणि पाहिलं, नखशिकांत त्याचा देह वज्राप्रमाणे झाला, पण कमरेचा भाग मात्र तसाच राहिला. आणि नेमकी भीमाची गदा तिथंच पडली मांडीच्या भागावर. म्हणून त्याची जंगा फोडली. जंगा म्हणजे मांडी, ते फोडल्या गेली. भाग काय सांगायचा आहे, ज्या इंद्रियाला आवरलं जातं त्या त्या इंद्रियामध्ये संयम प्राप्त होतो, ऊर्जा मिळते. जो कमी शब्द वापरतो त्याच्या वाणीत सामर्थ्य राहतं. जो नेत्राने वाईट दृश्याचं दर्शन करतच नाही त्याच्या नेत्रामध्ये ऊर्जा प्राप्त होते. हा सगळा इंद्रियांचा भाग आहे. पाण्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. जी करावया पांडव निर्दळन वज्रदेही व्हावया आपण वर्म पुसता दुर्योधन असत्य वचन न बोले. धर्मराजाने असत्य वचन बोललं नाही. आता त्याला करायचं होतं पांडव निर्दलन, म्हणजे भविष्य काळात हा आपला शत्रूच होणार आहे. परंतु सत्यम वद ही जी वेदाची आज्ञा आहे, आणि जो सत्य बोलतो त्याचं रक्षण देवाला करावं लागतं. भाग काय आहे, पाणी ऊर्जा संपन्न आहे. धरणामध्ये अडवलं तर वीज तयार होते. त्याच पाण्याला जर आपण अग्नीवरती ठेवलं एखाद्या पातेल्यामध्ये, तर वाफेच्या माध्यमातून धान्य आपण शिजवतो. वाफच आहे संयमित केल्यानंतर. आणि तीच वाफ जर आपण कोंडून ठेवली तर ते रेल्वेचं इंजिनसुद्धा चालवू शकते. पण केव्हा, जर संयम करता आला तर. नाहीतर त्याला जर छिद्र असेल तर त्यामध्ये कोणतंही सामर्थ्य राहत नाही. म्हणून अनियत जो पुरुष आहे तो योग मार्गाची साधना करू शकत नाही. म्हणून मौन आवश्यक आहे. केव्हा दर्शनसुद्धा संयमित करावं हे सगळं आवश्यक आहे. ज्याचा आपल्या संपूर्ण इंद्रियावर ताबा, जो विषयांपासून विरक्त, तो योग मार्गाचा अधिकारी. मग त्याच्या आहारादिकांचे काय नियम, तर ते भगवंताने 2 श्लोकामध्ये प्रतिपादन केले. एक अन्वय मुखाने सांगणं आणि दुसरं व्यतिरिक मुखाने सांगणं. तर व्यतिरिक मुखाचा विचार आला 16व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. आपली आहार पचविण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेचं उल्लंघन करून जो अत्यधिक प्रमाणामध्ये आहार सेवन करतो त्याला योग साध्य होत नाही. कारण क्षमतेपेक्षा अत्यधिक प्रमाणातला आहार अजीर्णाला कारण ठरतो. आणि अजीर्ण झालं की ते अजीर्ण सगळ्या रोगाला कारण आहे. म्हणजे ज्याला व्याधी होते त्याला योगाची साधना होत नाही. साधनेसाठी सुद्धा मनुष्य प्रसन्न असावा लागतो, तरच साधना होते. उत्साह असावा लागतो. उत्साह असेल, धैर्य असेल, एक प्रसन्नताच असावी लागते. व्यवहारातलं उदाहरण आहे, ज्या दिवशी आपली झोप चांगली होते आणि आपल्या पोटाची कोणती तक्रार राहत नाही त्या दिवसाला सकाळीच आपल्याला प्रसन्नता वाटते. नाहीतर मग म्हणे माझ्या पोटात गडबड होते, मग पाठात होते का? असं काही होऊ शकतं, पाठ ऐकता येत नाही. प्रसन्नता एक शरीराची पण असावी लागते. ज्याचं पोट दुखतं, डोकं दुखतं, दात दुखतो, त्याला साधना नाही करता येत. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. अत्यधिक प्रमाणातला आहार साधना होऊ देत नाही. अल्प प्रमाणातला आहार घेतला तर रसादिकांचं पोषणच होत नाही. आणि मग पोषण न झालं तर त्या साधनेसाठी सुद्धा एक ऊर्जा लागते. बरं, स्वामी विवेकानंदाचा ग्रंथ आहे, रामकृष्ण मिशननं प्रकाशित केला आहे. ध्यानयोग असं नावाचं ते पुस्तक आहे. मोठा ग्रंथ आहे, चांगला. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, जेव्हा आपण साधना करतो तेव्हा साधनेतून एक उष्णता तयार होते.
आणि ती उष्णता सहन करण्यासाठी सुद्धा शरीरामध्ये बल असावं लागतं की जे आपल्याला अन्नापासूनच मिळतं. रसादिकांचं पोषण जर नाही झालं तर साधना होऊ शकत नाही. सामान्य उदाहरण आहे, ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो त्या दिवशी आपल्याला चांगलं बसलेलं कीर्तनसुद्धा आठवत नाही. ऊर्जा नाही मिळत. कधी कधी प्रमाण विसरतात. त्याचं कारणच आहे, ऊर्जा नाही मिळत. रसादिकांचं पोषण जर न झालं तर आपल्याला अभ्यासामध्ये गती होत नाही. अत्यधिक आहार नसावा आणि अत्यल्पसुद्धा आहार नसावा. जो कायमच झोपून राहतो तर आयुष्य वाया जातं, साधना होत नाही. आणि जागच राहत असेल तर त्यालाही शरीराला चांगल्या प्रकारची ऊर्जा नाही मिळत. उलट जागरणाने काही रोग वाढतात, उष्णता वाढते, साधना घडत नाही. इतकं महत्त्वाचं आहे. यावर जी ज्ञानोबाराय भाष्य करतात त्याचा आपण 2 दिवसापासून विचार करत आहोतच. जो आहार अधिक घेतलेले अन्न, निद्रा आलस्य दाटी गहन, अत्यंत अल्प जे भोजन, ते विकळन चलन देहाचे. विकळता प्राप्त होते, गात्राला व्याकुळता प्राप्त होते, ऊर्जा राहत नाही. परिणाम काय होतो? साधना घडत नाही. अत्यधिक जर घेतलं तर आळस, निद्रा, गहन होते. ते आहाराच्या प्रक्रियेवर सुद्धा अवलंबून आहे. म्हणून आहार जेव्हा तयार केला जातो ना तर त्याचा नियम असा की ते 3 तासाच्या आत सेवन केला पाहिजे. जर 1 प्रहर लोटला यात यामम तर ते तामस भोजन तयार होतं. यामम म्हणजे 3 तासाचा 1 प्रहर. तो जर उलटून गेला, आता इथे तर 7-7 दिवसाच्या भाज्या खाल्ल्या जातात, तर तो भाग किती वेगळा आहे. आता यात यामम नाही, यात सप्ताहम असं म्हणणार. त्याच्यामध्ये 7-7 दिवस उलटून गेलेला आहे. व्यवहारामध्ये आपली आई जेव्हा स्वयंपाकघरामध्ये भोजन करते, नियम असा आहे, ज्या पदार्थाला निसर्गामध्ये तयार व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्याला शिजण्याकरता लागतो. मूग आहे ना, ते 2.5-3 महिन्यामध्ये येतात, लवकर शिजतात. तुरीची डाळ यायलाच वेळ लागतो, जमिनीतून शिजायला वेळ लागतो. निसर्गातला नियम असा आहे. आणि ज्याला जेवढा जास्त शिजायला वेळ लागतो तेवढे त्याच्यातले असणारे घटक मोकळे होतात. शिजणं म्हणून बघा, जर आपण मातीच्या भांड्यामध्ये डाळ शिजवली तर चांगल्या प्रकारे त्याचे सगळे घटक वेगळे होतात. त्याला वेळच लागला पाहिजे. मग आता भाजी तयार करायची म्हणलं त्याला वेळ लागतो, आणि हॉटेलमध्ये 10 मिनिटात भाजी येते. कशी येते मग? याचा अर्थ ती अगोदरच तयार करून ठेवलेली आहे. फक्त हल्लीच्या भाषेत त्याला तडका मारला जातो, बाकी काही नाही. आणि माणसं म्हणतो काय टेस्टी आहे, त्याच्यात किती वेळ गेलेला आहे निघून. यात यामम जर असेल 3 तासाच्या वरती तर ते तामस अन्न तयार होतं. म्हणून तयार झालं की लगेचच्या लगेच ते खाल्लं पाहिजे, असं ते अर्थ आहे. तर प्रसन्नता मिळते. साधकाशी आहारे विन सर्वथा न संभवे दमन. श्रवण मनन सुद्धा होत नाही आहारा वाचून. न करवे ध्यान चिंतन, अनुसंधान राहे ना. बघा, ध्यान, चिंतन, श्रवण, मनन या सगळ्याकरता आहार महत्त्वाचा आहे. म्हणून आहार उपेक्षित किंवा दुर्लक्षित विषय अजिबात नाही. म्हणून तो आहाराकरता जितका मनुष्य आहारात दक्ष राहील तितका तो साधनेमध्ये सुद्धा दक्षच राहील. पण जो रसनेंद्रियाच्या ताब्यात गेलेला आहे, काल आपण विचार सांगितला, आपल्या ताटात किती पदार्थ येतात यावरून आपण रसनेंद्रियाचं किती अंकित आहे हे लक्षात येतं. बरेचसे पदार्थ विरुद्ध असतात पण तरी आपण खातो. त्याचं कारण जिभेच्या ताब्यात गेलेलं आहे. बरेच माणसं खीरही खातात आणि त्यासोबत दह्याची कोशिंबीरही खातात. चालत नाही. मी एका ठिकाणी जेवायला गेलो होतो, नाव नाही सांगत, प्रसिद्ध व्यक्ती आहे, ते नाव कशाला सांगायचं. ते बघा, दुधाच्या सोबत फक्त पिकलेल्या आंब्याचा रस लागू होतो, म्हणजे चालू शकतो तो. त्याचे स्वभाव धर्मच योग्य आहे, बाकीचे फळं चालत नाही. ते मला जेवायला आमंत्रण दिलं आणि मग ती पदार्थाची प्रक्रिया चालू होती तिथं. आता काही पदार्थ डोळ्याने पाहिले तर नाही खावं वाटत, घडतं असं कधी कधी. जाऊ देतात, त्याचा विस्तार नाही करत, तुम्हाला फार किळस येईल, त्याचे बिभत्स रस तयार होईल. पण ते बिचारे चांगले करत होते, पण ते पदार्थ जे मिश्रण करत होते ते मात्र विचित्र होतं.
दुधामध्ये आंब्याचा रस चालतो, पिकलेल्या आंब्याचा, दुधामध्ये टाकलं ठीक आहे. त्यांनी दुधामध्ये द्राक्ष टाकली, आंबलं आहेत, आंबट आहे, चालत नाही, त्याच्यातून दूध फुटू शकतं. मग बर्फ टाकल्यामुळे ते ओळखू येत नाही. थंड जर असेल ना तर दूध फुटलेलं लक्षात येत नाही. मग त्यांनी माझ्यात एका द्राक्ष टाकले, बरं. गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, कलिंगड, खरबूज, सफरचंद, त्याच्यानंतर डाळिंबाचे दाणे, हे सगळे पदार्थ त्यांनी एकत्र कालवले आणि मला म्हणे हा पदार्थ फार दुर्मिळ आहे, आपल्याकडं खायला मिळत नाही, थोडा घ्या, तूच खा. मला नाही खायचं. अरे इतकं जर दूध त्याच्यामध्ये कालवलं गेलं, दूध राहत नाही ना. मग दुधाचे पाहे पा दूध पवित्र आणि गोड अमृताप्रमाणे आहे. पण एवढे सगळे पदार्थ त्यामध्ये कालवले जातात आणि जो मनुष्य ते खातो ना, विरुद्ध आहार समजून घ्यावा रसनेंद्रियाचा अंकेला. कधी कधी खीर तयार करतात, त्याच्यात मनुके टाकतात, टाकू नये त्याच्यामध्ये, त्या मनुक्यामुळे दूध फुटतं. पण लक्षात काय येत नाही. अहो लक्ष देऊन खाणारी कुठे आता, फक्त आलं पाहिजे ताटामध्ये. सगळे विरुद्ध पदार्थ खाल्ले जातात, परिणाम पोटामध्ये जाऊन ते विकृती तयार करतात आणि म्हणून फक्त दिवस जातात, परमार्थामध्ये प्रगती नाही ना होत. आहाराच्या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे. ताटात पदार्थ आले की लगेच लक्षात आलं पाहिजे या कोणत्या पदार्थाचं कोणत्या पदार्थासोबत आत गेल्यावर भांडण होणार नाही हे लक्षात आलं पाहिजे आणि ते बाजूला काढता आले पाहिजे. कोणत्या पदार्थासोबत, काल सांगितलं दूध हे पूर्ण अन्न आहे. दूध जर खायचं असेल तर एकटं दूधच, बाकी काहीच त्याच्यासोबत खाऊ नये, नियम आहे. पण खात असेल माणसं सगळे काय म्हणतात नाही, षड्रस असावे, पण त्याचा विधी सांगितलेला आहे, ते कसे असावे. दुधाच्या बाबतीमध्ये हा नियम नाही, तो अपवाद आहे. दूध मात्र एकटंच घेतलं पाहिजे. का जो रसनेंद्रियाचा अंकेला, फार विस्तार ओरायला याचा मलाही माहिती आहे, पण आवश्यक आहे. का निद्रेशी जीवे विकला तो नाही येथ म्हणे त्याला अधिकारी या. पुढची ओवी. आता जो निद्रेच्या ताब्यात आहे, रसनेंद्रियाच्या ताब्यात आहे, तो इथला अधिकारी नाही. मग जो अजिबातच झोप घेत नाही किंवा अजिबातच जेवण करत नाही, तो अधिकारी असेल तर तोही अधिकारी नाही. अथवा म्हणजे दुसऱ्या पक्षाने सांगतात, आग्रहाची या बांधोडी, बांधोडी म्हणजे बंधन, आग्रह म्हणजे हट्ट असा एक अर्थ होतो. किंवा आपल्या मनातला संकल्प तो सोडायचाच नाही, नियम, त्याला आग्रह म्हणतात. आग्रहाच्या बंधनामधून क्षुधा तृषा कोंडी प्राणाचे धर्म आहेत बघा हे, आणि षड उर्मीमध्ये यांचा उल्लेख आहे. त्यामध्ये जरा मरण, शोक, मोह, क्षुधा आणि तृषा या 6 उर्मी आहेत. तर त्यापैकी प्राणाचे धर्म आहेत. तहान आणि भुकपणाचा धर्म आहे प्राणाचा, पण तो आग्रहाच्या बंधनात सापडल्यामुळे भूक लागली तरी अन्न घेत नाही आणि तहान लागलं तरी पाणी पित नाही. शरीर त्याला सांगतं की मला थोडंसं अन्न दे, प्राण त्याला सांगतो, सूचना देतो की आता मला तहान लागली, पाणी दे. पण काही माणसं इतके हट्टी असतात, दुराग्रही असतात, भूक लागली तरी अन्न खाणार नाही आणि तहान लागली तरी पाणी पिणार नाही. काही वेग असतात ना, तर ते वेग मनुष्याने आवरले पाहिजे, पण काही वेगांना मात्र अजिबात आवरू नये. जांभई आली, जांभई येणारच आहे, ते वेग आवरू नये. शिंक आली, आवरू नये. किंवा आपल्याला आळस आला, जांभई येते, झोप आली, शरीर सांगता आरामाची गरज आहे, थोडी विश्रांती घेतली पाहिजे. तहान आणि भूक लागली यांच्या वेगाला आवरू नये, पण काम क्रोधोद्भवम वेगम ते मात्र आवरले पाहिजे. शक्नोति हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी नराहा. काही वेग आवरावे आणि काही वेग मात्र आवरू नये. जर ते आवरले तर शरीरामध्ये विकृती तयार होऊ शकते. ते रेल्वेचं इंजन असतं बघा, जर त्याने धक्का दिला ना तर मागचे सगळे डबे हलतात, त्याच्यात प्रचंड ताकद असते. तसं तहान आणि भुकेचे वेग आहे आणि ते विनाकारण जर आवरले तर ते शरीरातल्या सगळ्या सप्त धातूला धक्का पोहोचवितात, म्हणजे ते शोषण करतात किंवा विकृती निर्माण करतात. पण मग हा का बरं कोणतो? दुराग्रह, बाकी काही कारण नाही. काही बाबतीमध्ये मनुष्याने दुराग्रह सोडला पाहिजे.
योग कोणाला साध्य होत नाही याचा विचार एका श्लोकामध्ये आला. अत्याहारः प्रवासश्च प्रजल्पो नियमग्रहाः जनसंपर्कलौल्यं च षड्भी योगो विनश्यति. या 6 गोष्टीमुळे मनुष्याचा योग नष्ट होतो. त्याच्यातलं पहिला आहे अत्याहारः, अत्यधिक प्रमाणातला आहार योग साधना किंवा कोणती साधना होऊ देत नाही. दुसरा आहे प्रवासश्च, प्रवासामध्ये साधना होते का? अजिबात नाही होत. प्रवासामध्ये एक तर जागाच मिळत नाही. जागा मिळाली तर सहप्रवासी चांगला मिळत नाही. तो असतो व्यसनी आणि आपण माळकरी, मिळत बसत नाही. आणि प्रवासामध्ये नेमके आपल्या नशिबात असेच माणसं वाढलेले असतात आणि प्रवासामध्ये साधना होत नाही. बरं, आपण एकट्याने प्रवास केला, जर भजनी मालिका घेतली, ग्रंथ वाचायला घेतला तर अगोदर माणसाला झोप नाही येत, पण ग्रंथ हातात घेतला की आपोआप डोळे लागतात. काही माणसं मी असे पाहिले, त्यांनी अभ्यासाला ग्रंथ घेतले हातामध्ये, मग आता झोप आली, मग ग्रंथ मिटून ठेवा की नाही, तर ग्रंथ त्यांच्या चरणापर्यंत गेला. ग्रंथांनी शरणागती केली व आता मला ठेवून दे असं घडतं की नाही. प्रवासामध्ये साधना घडत नाही. ग्रंथ म्हणजे काही असा खरा ग्रंथ नव्हता, तो त्या ग्रंथाचा मराठीतला अनुवाद होता. कारण खरा ग्रंथ पायावर पडणं चांगला नाही ना. जो पवित्र ग्रंथ आहे तो पायावर येऊ नये आणि पायाला लागलेला हातही ग्रंथाला लावू नये. काही माणसं बघा अंगठी चोळत बसतात, अंगठ्याला हाताने, आणि तोच त्या हाताने ग्रंथाचे पानं स्पर्श करतात, ते चांगलं नाही. तो त्या ग्रंथाचा मराठीतला अनुवाद, त्या अनुवाद वाचत होते आणि ते पुस्तक पायाला आलं. प्रवासात अभ्यास नाही होत बघा. अत्याहार प्रवासश्च प्रजल्पो, जो जास्त प्रमाणात बडबड करतो ना त्याची साधना होत नाही. चौथा आहे नियमाग्रहाः, नियमांचा विनाकारण केलेला आग्रह, यामुळे साधना होत नाही. काही बाबतीमध्ये मनुष्याने लवचिक राहिलं पाहिजे. आता आपण आळंदीत राहतो, स्वतःची जर आपली राहण्याची चांगली व्यवस्था असेल तर मनुष्य त्या प्रसंगाला काही नियम चांगले अट्टाहासाने पाळू शकतो. पण वो आता वारीमध्ये निघाला, माऊलींच्या सोहळ्यामध्ये आहे, तर तिथं नियमाचा आग्रह नाही चालत. उलट तिथं जेव्हा मिळेल आणि जे मिळेल ते लवकरात लवकर घेतलं पाहिजे. नाही म्हणजे माझा नियम आहे, मी सूर्यास्तानंतर खात नाही, उपाशी राहशील. वारीमध्ये सगळं सूर्यास्तानंतरच मिळतंय. मग तिथं थोडेसे नियम लवचिक केले पाहिजे, आहे ना. नियम लवचिक केले पाहिजे. किंवा आपण एखाद्या तीर्थयात्रेला गेलो तर तिथल्या आश्रमाच्या विधीनुसार त्या काळात जे मिळेल ते खाल्लं पाहिजे. जास्त रात्री उशिरा जेवू नये, हा नियम आळंदीत चांगला आहे, पण प्रवासामध्ये नाही सांगता येत. प्रवासामध्ये उलट उशिराच मिळतं कधी कधी आपल्याला, तर त्या काळात ते नियमाचा दुराग्रह सोडला पाहिजे. आग्रहाचं बंधन आहे, आग्रहाचं. आणि कधी कधी मनुष्य काही नियम आहे ना आग्रहाने का पाळतात माहिती आहे का? दुराग्रह का पाळतात? त्याला लोकांची, समाजाची स्तुती ऐकण्याची सवय असते. समाज म्हणतो हे ना इतके कट्टर आहे, इतके साधनेत निष्ठ आहे, काही जरी झालं तरीसुद्धा हे यांचे नियम सोडत नाही. त्याचं आतून शरीर आणि मन सांगत असतं जेवून घे, पण समाजातले लोक नाही ते जेवणार नाही बरं आता, तर तो जेवतच नाही बघा. म्हणजे हे लोकांची स्तुती असते, त्याला ऐकण्याची सवय, आणि शरीर सांगतात घे जेवून, नाही, दुराग्रह आहे हा. आग्रहाच्या बांधोडी, ते चटक लागली ना मनुष्याला एखाद्या प्रसंगाला तर त्याला तेच करावंसं वाटतं. आपलं शरीर काय सांगतं? खरं तर साधनेला आपण स्वतः महत्त्व दिलं पाहिजे. आपली साधना आपल्यासाठी आहे का लोकांची स्तुती ऐकण्यासाठी? पण नाही, लोक नाही ते इतके नियमाचे पक्के आहेत ना, ते काही जरी झालं ना, तुम्ही आता त्यांना सोन्याचं ताट आणून द्या, अरे आलं तर घेतलं पाहिजे, सोनं लय मागे पण तो नाही जेवणार नाही. अशा प्रसंगाला थोडं लवचिक राहिलं पाहिजे. आग्रहाच्या बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, भूक लागली आणि प्राणाला जर अन्न नाही दिलं तर तो प्राण ऊर्जा घेण्यासाठी सप्त धातूंचं शोषण करतो. म्हणून प्राण सप्त धातूला खाऊन टाकतो. आणि असं वारंवार जर झालं तर मनुष्यामध्ये सामर्थ्य विकळ होऊन जातं. म्हणून तहान आणि भूक कोंडू नये. ते तहान जर कोंडली, पाणीही कमी प्रमाणात शरीरामध्ये गेलं तर त्याला एक इंग्रजीतला शब्द आहे डिहायड्रेशन. ते पाणी कमी होतं बघा, आणि पाणी कमी झालं की त्याला मग चक्कर येऊ शकते. चालू पाठात, क्षुधा तृषा कोंडे, आहाराती तोडी मारून या, तो मारून या
मारून आपल्या आहाराला तोडून टाकतो. आहार समोर आलाय प्रारब्धाने आहार, पण मारतो आहाराला, इंद्रियांना मारतो आणि तोडून टाकतो. ज्ञानोबा म्हणतात असा जर दुराग्रही पुरुष असेल तर त्याला योग साधना घडणार नाही. अन्न सात्विक असावं, प्रसन्नता देणारं असावं, ज्यातून शक्ती पण आपल्याला मिळेल, ते सेवन करताना त्रास होणार नाही. ते अन्न असं आहे मनुष्याला सेवन करतानाही त्रास होऊ नये आणि पोटात गेल्यावरही त्रास होऊ नये असं अन्न असावं. नाहीतर जे खातानाच त्रास देतं, म्हणजे दातामध्ये आदळतं, काही त्याला चावतानाच कष्ट होतात, तर ते आतड्यामध्ये गेल्यानंतरही त्रासच करतं. म्हणून अन्नाची सगळी शक्ती तोंडामध्येच कळते. जर जे अन्न घास घेताना कोणताच त्रास होत नसेल तर समजून घ्यावं ते पोटात गेल्यानंतरसुद्धा त्रास देणार नाही. नाहीतर इथं ताटामध्ये तोडतानाच त्रास होतो आहे का, तर पुढे किती अडचण आहे, अवघड आहे. अथवा आग्रहाची या बांधोडी, दुराग्रह सोडून दिला पाहिजे. आणखीन 2 गोष्टी राहिल्या ना, जनसंपर्क, जास्त लोकांचा संपर्क जर असेल तर त्याने पण साधना होत नाही. लोकाला वेळ द्यावा लागतो, नाही दिला तर मग कार्यक्रम बंद होतात. जनसंपर्क आहे हा, त्याने साधना नाही घडत बघा. जितका जास्त लोक संपर्क तितकी व्यक्तिगत साधनेला कमी. म्हणून संपर्क मर्यादित, एकतर संपर्कच नसावा आणि असला तर मग पारमार्थिकच असावा. जास्त संपर्कही चांगला नाही, लोकांसोबत बोलावं लागतं. आणि आपण जर थोडे दिवस लोकांसोबत बोललो नाही तर लोक मग आपल्याला दुर्लक्षित करतात, आणि ते पण एक दुःखच आहे. ते लोकवासना आहे, ती जनवासना म्हणतात, लोकवासना, ती पण चांगली नाही. ज्याला जास्त लोकांमध्ये रमावं असं वाटतं त्याची साधना नाही घडत. अनेक लौल्यम म्हणजे लोलुपता काही निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित, तर त्याने सुद्धा साधना होत नाही. अत्याहार, प्रवास, जास्त बडबड, नियमांचा दुराग्रह, जनसंपर्क आणि लोलुपता, या 6 गोष्टीने साधकाचा योग नष्ट होतो. म्हणून थोडासा आग्रहसुद्धा सोडता आला पाहिजे. कधी कधी शरीरातलं आपल्याला कळत नाही, ज्यांना कळतं त्यांनी सांगितलं तर ऐकलं पाहिजे. आपल्या शरीरातलं सर्वात जास्त कोणाला कळतं? वैद्यकीय शास्त्रातल्या लोकांना कळतं, डॉक्टरांना कळतं. त्यांनी जर सांगितलं, आता काही लोक नाडी परीक्षण करून सांगतात बघा, किंवा काही लोक आपले नख पाहूनसुद्धा सांगतात की तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, रक्त कमी आहे. तर मग त्यांचं ऐकलं पाहिजे, कारण त्यांना ते कळतं. त्यांचं ते आपल्याला ओवीतलं थोडंफार कळतं, मग त्यांनी आपली ओवी ऐकली पाहिजे, हे बरोबर आहे. पण वैद्यकीय शास्त्रातलं त्यांना जर कळत असेल तर आयुर्वेदातला निष्णात व्यक्ती असेल तर त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. पण कधी कधी आपण का ऐकत नाही? दुराग्रह, दुसरं काही नाही. दुसऱ्याचं स्वतः कधीतरी ऐकलं पाहिजे की नाही. दुराग्रही हट्टी पुरुष कोणाचं ऐकत नाही. परिणाम काय होतो? त्याचे परिणाम तारुण्यात नाही सतावत, पण त्याचे शरीरावर केलेले जे अन्याय असतात ना, ते उतार वयामध्ये मग नंतर त्रास देतात. आणि मग ज्या काळामध्ये साधनेचा निखळ आनंद घ्यायचा त्या काळामध्ये वेळ दवाखान्यात द्यावा लागतो. म्हणून सुरुवातीपासूनच थोडं सावध राहिलं पाहिजे, असा त्याचा अर्थ. अथवा आग्रहाच्या दवाखान्यात जाणं म्हणजे तुरुंगातच जाणं आहे. फक्त म्हणाल दवाखाना आहे, नाही तर तुरुंगच आहे. ते काय तिथं नसतं बघा. ज्याला स्वातंत्र्याचा आनंद आहे ना, त्याला दवाखान्यामध्ये सुद्धा राहावं असं वाटत नाही. काय सगळं दवाखान्यानुसार औषधांचा वास येतो, आपल्याला नाही थांबवतं तिथं. ज्याला दवाखान्यात जायचं नसेल त्याने अगोदरच व्यवस्थित राहिलं पाहिजे. तिथं गेलं तर सगळं जिने पराधीन अनेका हाती असे ते. अथवा आग्रहाची बांधोडी, क्षुधा दृशा कोंडी, आहाराती तोडी मारूनिया, तो सगळ्या आहारांना मारून मारून तोडून टाकतो बघा. प्रत्येक इंद्रियांचा आहार वेगळा आहे. कानाचा आहार शब्दश्रवण आहे, नेत्राचा आहार दर्शन आहे. हे सगळे आहाराचे विषय आहे. ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे जे जे ग्रहण केलं जातं त्याला आहार असं म्हणतात. आणि वैकुंठवासी गुरुवारी गोलेबा पाठामध्ये सांगतात, बुवा त्या त्या इंद्रियाला तो आहार दिला पाहिजे, नाहीतर ते इंद्रिय मरून जातात, व्याकुळ होतात. आता रसनेंद्रियाचा आहार रस आहे की नाही, मग भोजनातला रस थोडाफार त्याला दिलाच पाहिजे. नेत्र इंद्रियाचा आहार दर्शन आहे, देवाचं दर्शन केलं पाहिजे. नेत्र इंद्रियातून वाचलं पाहिजे, शब्द वाचावे.
कानाने श्रवण करावं हे त्याचा आहार आहे. पायाचा आहार चालणं असेल तर तीर्थयात्रा करावी. हे सगळे इंद्रियांचे आहार ठरले आहे. फक्त कोणते द्यायचे हे आपल्या हातात आहे. मग ते व्यावहारिक द्यायचे का पारमार्थिक द्यायचे ते आपल्या हातात, पण तो आहार मात्र दिला पाहिजे. जो व्यक्ती आग्रहाच्या बंधनामध्ये पडून दुराग्रहाने हट्टाने जर तहान आणि भूक कोंडत असेल आणि प्रत्येक इंद्रियाच्या आहाराला मारून मारून तोडून टाकत असेल तर ज्ञानोबाला म्हणतात त्याला शरीर सामर्थ्यच मिळणार नाही. आणि ज्याला शरीर सामर्थ्य येणार नाही त्याला साधना काय करता येणार. पुढचा आणखीन एक विचार. निद्रेची वाटा न वचे ऐसा दृढी वेचिनी अवतरणे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मा किंवा मग योग कवनाचा. मग त्याला योग कसा काय साध्य होईल. इथं पण दृढी वेचिनी, दृढीव म्हणजे हट्ट किंवा दृढता म्हणतात त्याला, हाही दुराग्रहाचाच प्रकार आहे. निद्रेची वाटा न वचे. निद्रा, निद्रा म्हणजे सुषुप्ती अवस्था, झोप आली आहे. शरीर जर अतिशय प्रमाणामध्ये थकलं तर त्याला पुन्हा ऊर्जा किंवा दुरुस्त होण्यासाठी निद्रा आवश्यक आहे. ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि ज्याची निद्रा बिघडली किंवा निद्रेमध्ये दोष निर्माण झाला, काही काही लोकांना बघा झोप लागत नाही, अजिबातच लागत नाही. काही करू द्या, गोळ्या जरी घेतल्या तरी झोप लागत नाही. यात वारकरी फार भाग्यवान आहे. तुम्ही फक्त त्यांना वेळ द्या, फक्त मिळाला अवकाश केलं की 10 मिनिटात त्यांची झोप होऊ शकते. गुरुवारी चैतन्य महाराज सांगत असतात खरा वारकरी कोण म्हणे, जो जमिनीला पाठ लागल्याबरोबर झोपतो, तो नाही, जो गळ्यामध्ये टाळ घेऊन झोपतो मग जमिनीवर पडतो तो असं. झोपेचं सुद्धा एक सुख आहे, समाधान आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय नसताना सुद्धा एक आनंद मिळतो. वास्तविक तो आनंद म्हणजे ब्रह्मानंदच आहे, पण फक्त तो अज्ञानाने आवृत्त आहे किंवा तो सुषुप्ती नावाच्या वृत्तीतून मिळतो. अज्ञान आवृत्त असल्यामुळे ते ब्रह्मानंदाचं जरी स्वरूप असेल तरी पण प्रारब्धाने पुन्हा जीव जागा होतो की नाही ही त्यातली एक अडचण आहे. साचची पुढते वेरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभावो साचो कारा म्हणो येता. आम्ही सुषुप्ती अवस्थेला ब्रह्मभावच म्हटलं असतं, पण तो जागृतीला स्वप्नाला येतो म्हणून त्याला आम्ही ब्रह्मभाव म्हणत नाही. एवढ्या एक अंगाने असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. जीवाला प्रदान केलेलं एक वरदान म्हणजे निद्रा आहे बघा. निद्रा आवश्यक आहे शरीरासाठी, पण ती किती असावी याचे प्रमाण ठरलं आहे. झोप जर मनुष्याला लागली तर ती गाढ झोप लागावी, प्रचंड प्रमाण. गाढ म्हणजे काय, गाढ झोप कुठं लागते माहिती आहे का, पालखी सोहळ्यामध्ये. आपण ज्या रावटीमध्ये झोपलेलो आहोत ते रावटीसुद्धा काढून घेतली जाते. सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे, त्याला गाढ झोप लागते बघा. काही काही लोक वारीला सहज कौतुकाने येतात, शहरामध्ये राहतात, झोप लागत नाही आणि भूकही लागत नाही त्यांना, पण ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतात तो 2 पंक्ती होईपर्यंत उठत नाही, इतका आहार वाढतो त्याचा, ज्याला अजिबात भूक लागत नाही. आणि झोप तर अशी लागते प्रचंड प्रमाणात तर सगळा सोहळा जवळून जातो बघा. कधी कधी माऊलींचा अख्खा सोहळा निघून जातो तरी जाग येत नाही. रस्त्यावरच कापड टाकलेलं असतं, प्लास्टिकचं कापड, खाली दगडही रुततात, काही मऊ गादी नसते, काही नसते. कधी कधी वरून पाऊसही पडतो, पडत्या पावसातही माणसं झोपतात. फक्त काय करतात, चेहऱ्यावर फक्त छत्री ठेवतात, बाकीचं अख्खं अंग का भिजेना. झोपेचा आनंद आहे. सुषुप्ती अवस्था चांगली आहे की नाही. निद्रा ही आवश्यक आहे, पण एखादी व्यक्ती हट्टाने निद्रेची वाटा न वचे. निद्रा जर चांगली लागली तर शरीर स्वतःला आपोआप दुरुस्त करत असतं. शरीरातले सगळे इंद्रिय आपोआप दुरुस्त होतात. किंवा आपण जर प्रवास केला ना, विषय असा आहे की जवळपास रात्री 12 ते 3-4 या दरम्यान आपल्या शरीरातले काही विषारी पदार्थ शरीर बाहेर टाकतं. जे काही विकृत पदार्थ तयार होतात, विषारी पदार्थ, आणि त्या काळात जर आपण जागं राहिलो, जागरण केलं तर शरीराला ते विषारी पदार्थ टाकण्याकरता वेळ मिळत नाही.
परिणाम तेच विषारी पदार्थ संग्रहित होत जातात. म्हणून जागरण करणंसुद्धा घातक आहे. म्हणून योग्य काळामध्ये विश्रांती घेतलीच पाहिजे. पण हा असा दुराग्रही आहे, निद्रेच्या वाटा न वचे. जिथं निद्रा लागते त्या रस्त्याला सुद्धा जात नाही. म्हणजे काय, झोपच घेत नाही, निद्रेच्या वाट. आणि काही काही व्यक्तीला हे सांगण्याकरता स्वतःचा पुरुषार्थ वाटतो. तो सांगतो मला सामान्य समजू नका, 5 दिवस झाले मी रात्रभर झोपलो नाही. सांगतो कशाला? असं काही काहीला भूषण वाटतं ही गोष्ट. अरे आरोग्यात बिघाड तयार होईल. निद्रेच्या वाटा न वचे, ऐसा दृढी वेचिनी अवतरणे नाचे. ज्ञानोबा म्हणतात तो एक प्रकारचा अवतार आहे. अवतार कोणता अवतार? दुराग्रहाचा अवतार आहे. दृढी वेचिनी, दृढीव म्हणजे हट्ट, दृढता. मी काही जरी केलं तरी झोप घेणारच नाही, असा हट्टाच्या अवताराने तो नृत्य करतो, नाचू लागतो. परिणाम ज्ञानोबा म्हणतात असा जर आग्रही असेल, आग्रही जो तहान लागली तर पाणी पित नाही, भूक लागली तर अन्न सेवन करत नाही, सगळ्या आहाराला मारून मारून तोडून टाकतो, झोप आली तरी झोप घेत नाही, असा हट्टाने जर नाचत असेल अवताराने, तर परिणाम शरीरावर होतो ते शरीराची नव्हे तयाची. मग त्याचं शरीरच राहत नाही, शरीरामध्ये विकृती निर्माण होते. आणि याचा एक भाग असा आहे, एक जर दुराग्रहाने असा वागला तर त्याचं शरीर त्याला उपयोगी राहत नाही. किंवा ज्या व्यक्तीचं शरीर आताच्या काळामध्ये क्षतिग्रस्त झालेलं आहे, तर समजून घ्यावं त्याने आपल्या शरीरावर पूर्वी कधीतरी असा अन्याय केलेला आहे. ज्याने शरीरावर अन्याय केला त्याला व्याधी जडतात. किंवा ज्याला आता व्याधी झालेल्या आहे त्याने कधीतरी हे, म्हणून काही काही लोक सांगतात बरं का, आमच्या काळात आम्हाला काहीच खायला मिळालं नाही, आता पदार्थ भरपूर आहे, तर आता शरीर म्हणतं नाही नाही तुम्हाला खाता येणार नाही. म्हणजे ज्या काळामध्ये खाण्याकरता आयुष्य योग्य होतं, म्हणजे पचनशक्ती होती, तारुण्याचं बळ होतं, तर त्या काळामध्ये खाल्लं नाही. कधी कधी असं घडतं बा, काही लोकांकडे पैसा येतो, खात नाही, काही विकत घेऊन काहीच खात नाही. थोडासा खर्च करायची पण सवय लागली पाहिजे बरं. कायमच दुसऱ्याने द्यावं हा हे काही चांगलं नाही. कधी कधी स्वतः बाजारामध्ये गेलं पाहिजे, भाजीपाला आणला पाहिजे, किंवा दुकानात गेलं पाहिजे. थोडा खर्च करायची सुद्धा सवय लागली पाहिजे, व्यवहारात पडलं पाहिजे. खर्चच नाही करायचा आणि मग उतार वयामध्ये पैसा भरपूर राहतो, सगळे पदार्थ आणले जातात, परिणाम असा होतो खाता येत नाही. पण ते योग्य काळामध्ये जोपर्यंत पचनशक्ती आहे तोपर्यंत खाल्लं पाहिजे, कारण तीच ऊर्जानंतर काम येते. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात बघा, आपल्या संस्थेमध्ये एक महात्मे, त्यांचं मला नाव आता आठवत नाही, ते बलवान होते आणि पैलवान होते. हां, विश्वनाथ बाबा पाटील. गुरुवारी मारुती बाबा त्यांचं उदाहरण सांगत असतात की ते मजबूत शरीर त्यांचं होतं, आणि मग बाबांनी त्यांना उठून उभा राहण्याकरता हात दिला, तर शरीर बलवान होतं त्यांचं, पैलवान. बाबा म्हणले त्यांचं शरीर उचलताना मला कष्ट पडले, आणि मग त्यांनी सांगितलं, सांगू का म्हणे, मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत कमीत कमी 1 पोतं काजू आणि 1 पोतं बदाम सहज खाल्ले असते. काय शरीर असेल मा, आपल्याला थोडेफार शिल्लक झाले तर आपल्याला त्रास होतो. ते पचविण्याकरता ताकद लागते. दूध कोणालाही पचत नसतं, बासुंदी कोणालाही पचत नसते, त्याला कोठाही मजबूत लागतो, तेवढा व्यायामही करावा लागतो. जोग महाराजांनी किती व्यायाम केला असेल, कधीतरी आपण उदाहरण सांगितलं आहे बघा. जसं की आता आपल्या हाताचे असे 2 बोटामध्ये त्वचा जर आपण ओढली तर आपली त्वचा बरोबर 2 बोटाच्या चिमट्यामध्ये सापडते. जोग महाराजांचं काय बलदंड शरीर असेल, जसं ऊस मजबूत असतो की नाही, किती मजबूत असतो, तशा प्रकारे बलदंड शरीर, 2 बोटामध्ये त्वचा सापडत नव्हती चिमट्यामध्ये. काय मजबूत त्वचा कमवली असेल. आणि आवश्यक आहे बलवान. बल संपादन. लोकमान्य टिळक एकदा शाळेत निघाले, त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी होती. 2-3 चोरं आले आणि ती साखळी त्यांची तोडून घेऊन गेले. प्रतिकार नाही करू शकले, ते तिथूनच मागं आले. 1 वर्षभर कॉलेजलाच गेले नाही आणि असं शरीर बनवलं. 1 वर्ष फक्त व्यायामच केला. म्हणे आता कोण येऊ द्या बरं समोर, म्हणून तर इंग्रज थरका घाबरायची त्यांना. एवढं बलदंड शरीर होतं. बलसुद्धा आवश्यक आहे, त्याकरता व्यायामही केला पाहिजे. व्यायाम तर आपलं फार दुर्लक्षित आहे. सूर्यनमस्कार नित्याने होत नाही, थोडे प्राणायाम नाही,
योगासन नाही, मग शरीराचं समाधान मिळत नाही. आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी. ते शरीराची नव्हे, ते शरीरच त्याचं राहत नाही. मग ते शरीर कोणाचं होतं? ते शरीर रोग राहण्याचं ठिकाण होतं. ते स्वतःचं शरीर त्याचं राहत नाही. ते शरीराची नव्हे तयाचे. तसंही शरीर आपलं नाहीच आहे. कोणाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. मग पंचमहाभूताचं तर नंतर द्यावंच लागणार आहे. पण जीवन जगताना शरीर त्याचं न राहता ते होऊन जातं सगळं रोगाचं ठिकाण. शरीरच नव्हे तयाचे. आणि मग ज्याचं शरीरच स्वतःचं नाही, तर त्या शरीराकडून केली जाणारी योग साधना घडेलच कशी? मग योग कवनाचा? मग योग कोणाचा आहे? त्याचं तर होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्याचं तात्पर्य काय आहे? म्हणून अतिशय विषय सेवावा, ऐसा बोध नोहावा, का सर्वथा निरोधावा, हेही नको. याला समानता म्हणतात बघा. समन्वय साधता आला पाहिजे. समन्वय, लवचिकता महत्त्वाची आहे. म्हणजे एक बाजू जर असेल तर एक कल्ले म्हणतात त्याला. आणि एक कल्लेपणामध्ये कायम हट्ट राहतो. ज्ञानोबाचा विशेष आग्रह आहे या बाबतीमध्ये. आग्रह म्हणजे समन्वयाचा आग्रह. अतिशय विषय सेवावा, अत्यधिक प्रमाणामध्ये विषय सेवावा, हेही नको. ऐसा बोध न व्हावा, असा मनुष्याचा बोध ज्ञान नसावं. विषयाच्या बाबतीतला भाव असा आहे की विषय सेवनाने मनुष्य तृप्त नाही होत. उलट जेवढा जेवढा विषय सेवन केला जातो तेवढी तेवढी विषय सेवनाची वासना वाढते. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. ययाती नावाचा राजा आला आहे महाभारतामध्ये. विषय सेवन केले भरपूर, परिणाम एक शाप मिळाला आणि वार्धक्य प्राप्त झालं. तो शाप मिळाला की तुझ्या मुलापैकी जो मुलगा तुझं म्हातारपण घेईल आणि त्याचं तारुण्य तुला देईल तर तुला तारुण्य भोगता येईल. आपल्या सगळ्या मुलांना प्रश्न विचारला, एकही मुलगा तारुण्य द्यायला तयार नाही. त्या ययातीने सगळ्यांना शाप दिला. एक सगळ्यात लहान मुलगा तो तयार झाला. त्याचं तारुण्य घेतलं ययाती राजाने आणि आपलं म्हातारपण त्याला दिलं आणि त्याला थोडंसं वरदानही दिलं नंतर. पण मग मुलाचं तारुण्य घेऊन 1000 वर्षापर्यंत भोगले पण तृप्ती नाही झाली. आणि मग त्या ययाती नावाच्या राजाच्या मुखातला शब्द आहे, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यते, हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते. अरे कामाचा भोग घेतल्यानंतर माझा काम नावाचा विकार निवृत्त झाला नाही. उलट हवीर द्रव्य दिल्यानंतर ज्याप्रमाणे अग्नी पुन्हा पुन्हा वाढतो तसा विषय सेवन केल्यानंतर इंद्रियांची विषय सेवनाची जी काही वृत्ती आहे सेवनाची ती अत्यधिक प्रमाणामध्ये वाढते. आणि जास्त प्रमाणात विषय सेवन केले की भोगे रोग भयम, भोगी रोगा जोडून या दिले अनेका किंवा सर्वेंद्रियानाम जरयंती तेजाहा. जास्त प्रमाणातले विषय सेवन केले तर ते सगळे इंद्रियांचं तेज हिरावून घेतात. म्हणून अत्यधिक प्रमाणातला विषय कोणताच चांगला नाही. मग विषय सेवनच करू नये का? विधीने सेवन, विषय त्यागा ते समान. कितका विषय सेवन करावा? तुकोबारे मर्यादा सांगतात. देह निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. आपल्या भारतामध्ये करपात्री नावाचे स्वामी होऊन गेले, करपात्र स्वामीजी महाराज. तर त्यांनी जीवनामध्ये पात्र कधीच घेतलं नाही. आपले 2 हात पुढं करायचे, कर हेच आपलं पात्र. आणि आपण जर आपले असे 2 हात एकमेकाला जोडले ना तर जेवढा आकार आहे तेवढाच आपला पोटाचा आकार आहे. यामध्ये जेवढं मावतं तेवढंच आपल्या पोटामध्ये समाविष्ट होतं, तेवढंच आहे. मग हातामध्ये जेवढं मावेल म्हणजे वाढल्यानंतर, नाहीतर आपण त्याच्यावर इमारत तयार नाही करायची. नाही म्हणे हातावर जेवढं मावेल तेवढं घ्यायचं, असं त्याच्यावर रचना करून नाही, एका प्रसंगामध्ये. म्हणून बघा काही धर्मामध्ये त्या धर्मातले विशिष्ट साधू फक्त हातावर मावेल एवढंच भोजन घेतात. कर हेच पात्र, त्याला म्हणतात योग्य प्रमाणातलं भोजन. आणि त्यापेक्षा अत्यधिक सेवन केलं तर सर्वेंद्रियानाम जरयंती तेजाहा, तेज नष्ट होतं इंद्रियांचं. किंवा दुसरा अर्थ, विषय सेवनाची वासना वाढत जाते.
आणि ती वासना जर वाढत गेली तर वासना मनुष्याला बंधनाला कारण ठरते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून विषय सेवन करणं विधीने सेवन, विषय त्यागा ते समान, त्याचं माप ठरलेलं आहे. ज्ञानोबाला म्हणतात अतिशय विषय सेवावा ऐसा बोधन व्हावा. अत्यधिक प्रमाणामध्ये विषयाचं सेवन करावं असा बोध नसावा, असं आपलं ज्ञान नसावं, अशी आपली समजूत नसावी. का? दुसरा भाग सर्वथा निरोधावा. सर्व प्रकारे विषय बंद करावा, त्याचा निरोध करावा. हेही नको, हे सुद्धा चांगलं नाही. जास्त प्रमाणामध्ये पाणी दिलं झाडाला तर त्या झाडाचे जमिनीतले मुळं सडतात, जास्त पाणी दिलं तर. आणि कमी पाणी दिलं तर ते झाड सुकून जातं. मग काय करावं? ठिबक सिंचन. मुळं सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. तर जसं पिकाला सुद्धा योग्य प्रमाणात पाणी द्यावं. पिकाच्या बाबतीत करतो की नाही आपण, हे जाणकार शेतकऱ्याला चांगलं माहिती आहे. जास्त पाणी झालं तरी चांगलं नाही. कधी कधी अतिवृष्टी होते बघा, तर सगळं पीक पाण्यामध्ये राहतं. परिणाम त्या पिकाची सगळी पानं पिवळी पडतात, ते नष्ट होऊन जातं. आणि जर पाणीच दिलं नाही, कोरडंच राहिलं तरी झाड वाळून जातं. म्हणून त्याला पाणी जसं योग्य प्रमाणात द्यावं तसं इंद्रियांनासुद्धा विषय द्यावे, पण निर्वाहा पुरते. देहाचं रक्षण होईल. आणि देहाचंही रक्षण देहासाठी नाही, तर त्या देहाच्या माध्यमातून साधना करायची आहे, म्हणून त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. देहावर प्रेम करावं, पण देहच आपला आत्मा आहे म्हणून नाही, तर देह परमार्थाच्या साधनेला उपयोगी आहे म्हणून. चारचाकी गाडी असते की नाही, पण त्या गाडीची व्यवस्था केली पाहिजे. का? कारण ती आपल्याला पंढरपूरला घेऊन जाणार आहे. पण ते प्रवासामध्ये अडचण येऊ नये म्हणून चारचाकी वाहनाची देखभाल केली पाहिजे. कारण नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरण दिलं आहे. जुन्या काळामध्ये घोडे मिळायचे. घोडे म्हणजे कसं, भाडं देऊन. भाडियाचे घोडे निज धामा आणि तारोकडे. भाडं द्यायचं. या गावामध्ये एखादं कार्यालय असायचं आणि त्याच व्यक्तीचं दुसऱ्या गावामध्ये कार्यालय असायचं. मग ते कार्यालय चालवायचे आणि तिथून भाड्याने घोडं मिळायचं. मग इथं भाडं भरायचं, घोडं विकत घ्यायचं, प्रवास करायचा आणि त्या कार्यालयात जमा करायचं. मग आता ते जमा करायचं हे ठीक आहे, प्रवास लांबचा असेल तर कमीत कमी घोड्याला चारा तर द्यावा लागेल ना. मग घोड्याला पाणी नाही पाजलं, चाराही नाही, तर ते घोडा कुठेही मुक्काम करेल, पण आपला वनातच होईल ना मुक्काम. पण तितकं का होईना त्याची देखभाल केली पाहिजे. तसं शरीर निर्वाह होईल आणि शरीराच्या अंजन भंजनासाठी जास्त वेळही जाणार नाही, याची पण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर मग पाठात सांगितलं बा शरीराची काळजी घ्यायची, मग अख्खा वेळ फक्त जेवणातच काय, असंही चालणार नाही ना. त्याचा वेळ साधनेमध्ये जास्त गेला पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे की साधकाने भोजन करत असताना स्वतः अन्न आणि आच्छादन यामध्ये वेळ घालू नये. चौपालवी बांधूनी करी भिक्षा मागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी आयुष्य तिळभरी न वेचावे. साधकाला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. अन्न आणि आच्छादन यासाठी त्याने तिळभर सुद्धा आयुष्य खर्च करू नये. मग काही नाही, एक वस्त्राचे 4 पदर चौपालवी बांधोनी करी. वस्त्राचे 4 टोकं त्याची गाठ बांधावी आणि मधुकरीचं असणारं ते वस्त्र घेऊन भिक्षा मागावी दारोदारी. मधुकराच्या वृत्तीने भिक्षा मागावी, पण अन्न आच्छादनासाठी आयुष्य मात्र खर्च करू नये. पण भिक्षा मागावी हा नियम सांगितला. तो कशा करता? भिक्षेतून अन्न मिळतं, मधुकरीचे अन्न परमपवित्र. ते सेवन केल्यानंतर मग साधकांनी सेवन केलं की त्याच्या शास्त्रात ध्यानामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती होते, गती वाढते. पण वेळ त्याने वाया घालू नये, पण अन्न मात्र मिळवावं. पुन्हा नाथ महाराजांनी एक नियमही केला पुढे की साधकाने आपल्याला मिळालेली मधुकरी सायंकाळी उपयोगी पडेल किंवा उद्या आपल्याला सेवन करता येईल याचा विचार करू नये. सायंतनम स्वस्तनम वा, असं त्याने विचार करू नये. जे आता वर्तमान काळामध्ये मिळालेलं आहे ते आताच त्याने सेवन करावं. नाही म्हणे सायंकाळी मिळेल मग चपात्या बाजूला काढून ठेवू किंवा उद्या आपल्याला हे कामी येईल, तो संग्रह होईल. आणि साधकाने संग्रह करू नये. मक्षिकाय व विनश्यती, केला तर
मक्षिका जशी संग्रह करते मधमाशी, तसा तो संग्रह नष्ट होतो. तात्पर्य असं, अतिशय विषय सेवन करावा अत्यधिक अशी समजत नसावी आणि सर्व प्रकारे विषयाचा निरोधच करावा, बंद करावा ही नसावं. म्हणजे काय, समन्वय असावा. योग्य प्रमाणातलं आहाराधिक हा विषयच आहे ना. आहार सेवन करणं म्हणजे काय, रसविषयच आहे. तर तो योग्य प्रमाणामध्ये त्याचं ग्रहण करावं. तर व्यतिरेक मुखाने सांगितलं, जो अत्यधिक प्रमाणात आहार घेतो, जो अतिशय कमी होतो किंवा जो झोपतच नाही, जो जागाच राहतो, त्याला योग साध्य होत नाही, असं व्यतिरेक मुखाने सांगितलं. आता अन्वय मुखाने सांगतात, मग आहार घ्यावा कसा, तर त्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ते चिंतन अन्वय मुखातला आपण उद्या त्याचा विचार करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.